पुढे आपण बघूया बातमी अहमदनगरमधून। अहमदनगरमधील डिझेल चोरी प्रकरणी न्यूज 18 लोकमतने दाखवलेल्या बातमीची प्रशासनाने दखल घेतली आणि या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले। तसंच चौकशीचा अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। डिझेल चोरीची चौकशी करण्याचं सोडून हा व्हिडिओ कोणी काढला अशी विचारणा करत पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पोलीस ठाण्यातील कार्यरत कॉन्स्टेबल वाघेला यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईल बेकायदेशीररित्या ताब्यात घेतला होता। आणि या संदर्भात वाघेला यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली। तर दुसरीकडे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर आता या प्रकरणाची महासंचालकांनी गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत। बोलूयात आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या बरोबर आहे। साहेबराव, हा विषय न्यूज 18 लोकमतनं लावून धरला होता, हा न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट म्हणायचा का? विशाल, अतिशय धक्कादायक गोष्ट आहे, कारण 1 महिन्यापूर्वीच न्यूज 18 लोकमतने ही डिझेल प्रकरणातली जी चोरी झाली होती त्या चोरीचा पर्दाफाश केला होता। त्यानंतर एक चौकशी समिती नेमली होती, परंतु त्या कोतवाली पोलीस निरीक्षक जे आहेत संपत शिंदे यांनी ते व्हिडिओ कोणी काढला, व्हायरल कोणी केला याच्यावरती जास्त भर दिला। मुळात तरी प्रश्न असा आहे की डिझेल चोरी करताना पोलीस सापडले होते तर त्याची प्रामुख्याने चौकशी व्हायला पाहिजे होती, मात्र तसं न होता हा व्हिडिओ कोणी काढला, कशाकरता काढला, याच्यावर कोणी व्हायरल केला याच्या सगळ्या जेव्हा बातम्या आल्यात याची चौकशी करण्यात आली। याच्यामध्ये सुशील वाघेला नावाचा एक कॉन्स्टेबल आहे, त्या कॉन्स्टेबलच्या पत्नीचाही मोबाईल त्यामध्ये जप्त केला होता। असंही बोललं जातं की त्यामध्ये नगरमध्ये आणि नाशिकमध्ये जाऊन त्या मोबाईलची चौकशी केली, व्हेरिफिकेशन केलं। एवढी काय अडचण होती, कारण जर व्हिडिओमध्ये पोलीस चोरताना दिसत आहे तो व्हिडिओ काढला कोणी, कशा पोलिसांनीच काढलेला आहे का याची चौकशी करण्याची गरज काय पडली होती। तर या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं गेलं तर देशामध्ये वाघेलांनी डीजींची तक्रार केली होती, त्या डीजींनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नाशिकची आयजी जे आहेत शेखर त्यांना आदेश दिले होते की या प्रकरणाची चौकशी करा। त्याप्रमाणे अहमदनगरचे अग्रवाल साहेब, ॲडिशनल एसपी जे आहेत अग्रवाल, हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत। त्यांच्याशी काल जेव्हा बोललो आपण तिथे बोलले मला चौकशीचे आदेश आलेले आहे, त्या आदेशाप्रमाणे मी अहवाल 2 दिवसामध्ये पाठवणार आहेत, 7 दिवसांनी त्यांनी मुदत वाढ दिलेली आहे। परंतु विशाल, गंभीर प्रश्न असा आहे की ज्यावेळेस बायोडिझेल प्रकरणाचं गंभीर असायचं होता, ज्या ठिकाणी पोलीस कारवाई करतात त्या ठिकाणी जे तुझं प्रकरण एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याची गांभीर्याने चौकशी करायला पाहिजे होती। ते सगळं सोडून यांनी फक्त कुठल्या कॉन्स्टेबलने व्हिडिओ शूटिंग काढलं का काढलं ह्या सगळ्या प्रकारे चौकशी करण्यामध्ये वेळ वाया घातला। आणि जर त्यांनी तपास करायचा होता तर पहिल्या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे होती, ना की त्यांनी कुणी काढण्याची। या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा आता अहवाल जाईल तेव्हा कारवाई होईल, परंतु नेहमी वादग्रस्त असलेले पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यावरती कारवाई होणार का हा एक प्रश्न आहे। कारण बायोडिझेल प्रकरणामध्ये ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतने हे सगळं प्रकरण उघड केलं होतं त्याच्यामध्ये नंतर 22 आरोपी सापडले होते, तसंच हे प्रकरण आहे। तर याच्यामध्ये कोण यांना पाठीशी घालते, वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनला पाठीशी घालताय का, याच्यामध्ये काय गोडबंगाल आहे हे समोर यायला अजून वेळ लागेल आणि अहवालानंतर कळेल की याच्यामध्ये दोषी कोण आहे। विशाल, साहेबराव, आता या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एकटे संपत शिंदेच नाही तर इतरही काही लोक असू शकतात का? विशाल, नक्कीच, कारण ज्या प्रकरणावरती हे एवढं गंभीर प्रकरण हाताळलं जातं त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। संपत शिंदे जर यांनी हे बायोडिझेल प्रकरणाचे तपास अधिकारी होते, त्यांनी यापूर्वी एक तपास केला नाही। जेव्हा न्यूज 18 लोकमतने ही बातमी रेटा लावून धरला त्यानंतर तपास झाला, त्यानंतर 22 आरोपी आले आणि डिझेल चोरी प्रकरणामध्ये हे सगळं गाजत असताना डिझेल चोरी प्रकरणाचं प्रकरण समोर आलं तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, चौकशा चालू आहे असं तर त्याचा मुळात म्हणजे एका चौकशीमध्ये तर संपत शिंदेने क्लीन चिट दिली आहे आणि असं असताना अजून 2 चौकशा चालू आहेत। नगरमध्ये आयजी अग्रवाल ॲडिशनल अधीक्षक हे चौकशी करताय आणि दुसरी चौकशी डीवायएसपी करताय। तर या सगळ्या प्रकरणावरती चौकशीमध्ये जर आरोपींना ज्या दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालते हे तुम्हाला लागेल, कारण 3 चौकशा होऊन सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही। याचा अर्थ असा होतो की याच्यावरती ते वरिष्ठ अधिकारी यांना कोणता तरी आशीर्वाद आहे, नक्कीच आहे, हेच म्हणावं लागेल। विशाल, धन्यवाद साहेबराव या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट त्या प्रकरणामध्ये म्हणजे डिझेल चोरी प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक संपत शिंदेची चौकशी केली जाणार आहे। महासंचालकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट आहे, कारण न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आणि आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, अहवाल
7 दिवसात सादर करा असं देखील राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलंय.